यांच्या संदर्भातली पी चिदंबरम यांनी बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती केलेल्या एका वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। ऑपरेशन ब्लू स्टार ही एक चूक होती आणि इंदिरा गांधींनी त्याची चुकीची किंमत आपल्या प्राणांनी चुकवली असं या खळबळजनक विधानावरून चिदंबरम चांगले चर्चेत आले। कसौली इथल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे मत मांडलंय। त्यांच्या या कन्फेशनमुळे आता सध्या बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आयतं कोलीत मिळालंय आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत राजकीय विश्लेषक जयंत मायंडकर सर आणि भाजपचे नेते गणेश खणकर। मात्र तत्पूर्वी नेमकं चिदंबरम काय म्हणाले होते आधी आपण ते ऐकूयात आणि मग आपण या चर्चेला सुरुवात करूया। No disrespect to any service officers, military officers here, but that was a wrong way to retrieve the Golden Temple. Few years later, I think 3-4 years later, we showed the right way to retrieve the Golden Temple by keeping out the army. You're talking about Black Thunder, the second operation? I think you have... I've delved into that also, but before... You've dealt with very sketchily and in passing. I don't think you did justice to Black Thunder. And no, I was there. I covered every minute of it. But I have, in fact... book contains only... there's one chapter on Punjab, yes. So... There was a way to retrieve and capture all the militants, but the Blue Star was the wrong way. And I agree, Mrs. Gandhi paid with her life for that mistake. But that mistake, and how is? But that mistake was a cumulative decision of the army, the police, the intelligence and the civil service. You can't blame it only on Mrs. Gandhi, would you? Well, she was a prime minister. I don't think anybody else could have signed off on that mission. Again, I beg to differ with you, Mr. Chidambaram. आणि मी सर्वप्रथम जाणारे राजकीय विश्लेषक जयंत मायंडकर सरांकडे। जयंत सर, आपण आता चिदंबरम यांचा हा बाईट ऐकला। त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की ही चूक आता इंदिरा गांधींना महागात पडली। नेमका आत्ताच हा मुद्दा का बरं यावा पुढे की चिदंबरमवरती कुठल्या या यंत्रणांचं प्रेशर आहे आणि त्यातून त्यांनी या दबावापोटी हे वक्तव्य केलंय का, अशा सुद्धा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। आपण कसं पाहता या वक्तव्याकडे आणि एकंदरीत राजकीय या स्थितीवरती? बघा, चिदंबरम तेच बोलले जे अनेक वेळेला सांगण्यात आलेलं आहे। हे अनेक वेळेला डिस्कशन मध्ये बोललं जातं की ती जी एक घटना आहे की गुरुद्वारा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात आर्मी पाठवणं, त्याच्यामुळे इंदिरा गांधींवर शेवटी त्यांना स्वतःच्या प्राणाची किंमत चुकवावी लागली, हे अनेक वेळा आलेलं आहे। आता हे जे आधी सुद्धा अनेक वेळा सांगण्यात आलेलं आहे की हे जर का घडलं नसतं किंवा 1989ला ज्या ऑपरेशन थंडरचा उल्लेख केलेला आहे, तर काय केलं राजीव गांधींनी, तर पूर्ण गुरुद्वारा सुवर्ण मंदिरात त्यांनी घेराव केला आणि एक प्रकारे पाणी वगैरे जे काय त्यांना सप्लाय त्याच्यावर कंट्रोल करून त्यांनी एक त्या मिलिटंट्सना बाहेर काढलं। तसं जर का केलं असतं तर कदाचित इंदिरा गांधींवर त्यांची हत्या झाली नसती, हे या आधी पण म्हटलं जातं। आज चिदंबरम जे स्वतः ज्यांनी राजीव गांधींच्या कॅबिनेटमध्ये काम केलेलं आहे, जे स्वतः माजी गृहमंत्री आहेत, त्यांनी या विचारांना एक प्रकारे एन्डोर्समेंट केलेलं आहे। आता हे करत असताना त्यांनी असा प्रयत्न केला की इट वॉज अ क्युम्युलेटिव्ह डिसिजन, पण थँकफुली त्या पत्रकारांनी इमिजिएटली सांगितलं की कोण त्यांना विरोध करणार आहे आणि ते खरं होतं। खरं तर लेफ्टनंट जनरल सिन्हा यांना जेव्हा विचारण्यात होतं की तुम्ही याला परमिशन द्याल का, तेव्हा त्यांनी नकार दिलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांची सिनियरिटी डावलून जनरल अरुण वैद्य यांना जनरल केलं गेलं आणि मग अरुण वैद्यने सांगितलेलं होतं की होय मी त्याला परवानगी देईन। म्हणजे एक प्रकारे ऑपरेशन ब्लू स्टार याचं संपूर्ण जे काही ते योग्य अयोग्य याच्यावर चर्चा होत असणार, पण ते केवळ इंदिरा गांधींनी घडवून आणलं, हे वस्तुस्थिती आहे। पण या चुकीची जर चिदंबरम यांच्याच शब्दात म्हणायचं झालं तर या चुकीची किंमत त्यांनी
त्यांच्या स्वतःच्या जीवानी दिली. म्हणजे एक प्रकारे जे काय केलं ते त्यांनी स्वतः भोगलं. आता मला याच्यामध्ये म्हणजे भाजप याचा कसा फायदा घेईल हे मला लक्षात येत नाही. उलट त्यांनी एक प्रकारे देशाकरता आपले प्राण पणाला लावले इंदिरा गांधींनी. या त्यांच्या वाक्याकडे मी या दृष्टीने पाहतो. याचा बिहारमध्ये भाजप फायदा काय घेईल हे मला माहिती नाही, पण मला एवढं नक्की माहिती आहे की आतापर्यंत ऑपरेशन ब्लू स्टार करता अगदी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यापासून अनेकांनी माफी मागितलेली आहे. आणि एक प्रकारे तीच जी लाईन आहे त्या लाईनवर एक प्रकारे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सुद्धा थोडासा मी प्रकाश म्हणणार नाही, कारण हे याच्या आधी पण अनेक वेळा आलेलं आहे की इट वॉज वन ऑफ द बिगेस्ट मिस्टेक ऑफ इलिस्ट्रियस करिअर ऑफ इंदिरा गांधी वॉज ऑपरेशन ब्लू स्टार. हे अनेक वेळा आलेलं आहे. तर ते त्यांच्या बरोबर काम केलेल्या एका मंत्र्यांनी आणि माजी गृहमंत्र्यांनी हे आज पुन्हा एकदा सांगितलं. पण त्याच्यात पुन्हा तेच आहे की त्यांच्या स्वतःचा जीव गेला. याला हेच महत्व आहे. मी आता थेट भाजपचे प्रवक्ते गणेश खणकरांकडे जाणार आहे. गणेशजी, आता तुम्ही जयंत सरांचं हे विश्लेषण ऐकलंय, मात्र आता येऊ घातलेल्या बिहारच्या निवडणुका आणि त्यावेळेस हे येणारं वक्तव्य, याच्यामधून आता भाजपला आयतं कोलीत मिळालंय, काँग्रेसची मोठी अडचण सुद्धा झाली आहे. आपण कसं पाहता या चिदंबरमांच्या वक्तव्याकडे? बघा, असं आहे की ही ऑपरेशन ब्लू स्टार ही खूप मोठी वेगळी घटना होती. आणि आपण, माझं एकच सांगणं आहे की बिहारच्या निवडणुकीशी याचा संबंध जोडू नका. मी हे यासाठी तुम्हाला सांगतोय की ज्या काही चुका काँग्रेसने, विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांनी, इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केल्या, त्यापैकी ही एक सर्वात मोठी चूक होती. एक इमर्जन्सी असेल किंवा त्यानंतर काश्मीर संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका, पंजाबच्या संदर्भात घेतलेली भूमिका, आणि त्यानंतर अकाली दलाला मात करण्यासाठी, शह देण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं त्यावेळेला भिंद्रनवालेंचा उपयोग केला आणि त्यानंतर भिंद्रनवालेच हा भस्मासूर म्हणून त्यांच्यासमोर उभा राहिला. कारण भिंद्रनवालेंची एवढी अशी कुठलीच ऐपत नव्हती की ते एवढं मोठं सगळं टोकाचं पाऊल घेऊन तुमच्या स्वर्ण मंदिराचा ताबा घेतील किंवा एवढं मोठं समर्थन त्यांना मिळण्या इतपत पंजाबमध्ये त्यांचं काही एवढं मोठं प्रस्थही नव्हतं. हे अनेकांच्या इतिहासकालीन अभ्यासामधून अनेकांनी त्याचं विश्लेषण देखील केलेलं आहे की ज्या पद्धतीनं नंतरच्या काळामध्ये हे ऑपरेशन थंडर करण्यात आलं, अगदी त्याच पद्धतीनं स्वर्ण मंदिराचा विषय करता आला. मुळात स्वर्ण मंदिरामध्ये सैन्य घुसलं, टँक घुसले, यामुळे शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या. आणि या भावना एवढ्या आहत होत्या की त्यानंतरची जवळपास एक साधारणतः 10 वर्ष तरी पंजाबमध्ये आतंकवाद्यांनी धुमाकूळ घातला. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. तेथे हिंदूंना विशेषतः लक्ष करण्यात आलं. आणि काळाध्याय म्हणजे इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर जे काही दिल्लीमध्ये झालं हे आपण बघतोच. आणि त्यामुळे पंजाबमध्ये विशेषतः जो राग लोकांच्या मनात आहे, म्हणजे आज सुद्धा आपण बघतो, कॅनडा असो, ब्रिटन असो, काही देशांमध्ये, परदेशांमध्ये वारंवार त्या घटनेचा उल्लेख करून भारत विरोधी कारवाया सुरू असतात, भारत विरोधी घोषणा दिले जातात, कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि त्यामुळे जसं आणीबाणीच्या बाबतीत आपण म्हणतो की इंदिरा गांधींनी आपली सत्ता टिकवण्यासाठी सर्व काही पणाला लावून देशात आणीबाणी जाहीर केली, अगदी तोच पद्धतीनं त्यांनी चुकीच्या पद्धतीनं हा विषय हाताळला. आणि आज जर का काँग्रेसचे नेते याची कबुली देत असतील तर अनेक नेते आहेत, म्हणजे यामध्ये काही पी चिदंबरम आहेत असं नाही, अनेक चुका ज्या काँग्रेसने घडलेल्या आहेत, गुलाम नबी आझाद आहेत, ते कुठे ना कुठे मान्य करतात की काँग्रेसने काय काय चुका केल्या. शशी थरूर आहेत, आज ही मंडळी मान्य करतायत. नक्कीच. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमका आता या वक्तव्याचे नेमके काय परिणाम हे येत्या राजकारणामध्ये होऊ शकतात आणि निवडणुकांवरती सुद्धा कसे परिणाम ठरू शकतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आणखी एक महत्वाची बातमी आपल्याला आता